आपल्याकडं MIM सारखा एक विषारी पक्ष उभा आहे। आपल्या सगळ्यांना निश्चितच येणाऱ्या काळात सजग राहायचं आहे। आपण कुठल्या उमेदवाराच्या विरोधात नाही, पण आपण कधी MIMचं समर्थन करू शकत नाही। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांच्या या देवतांच्या नावाने ज्यावेळेस औरंगाबादचं नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजीनगर झालं, त्यावेळेस सगळ्यात पहिला कोणी विरोध केला असेल तर MIMने केलेला आहे। त्यामुळे अशा महाराष्ट्रद्रोही पक्षाला आपण थारा द्यायचं नाही, एवढं वचन मी तुमच्या सगळ्याकडनं मागतो। मला आपण वचन द्या, आपण सगळेजण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी घ्यायची। आदरणीय मोदीजींनी सांगितलंय, एक है तो सेफ है। आदरणीय योगीजींनी सांगितलंय, बटेंगे तो कटेंगे। त्यामुळे गाफील राहायचं नाही, मतविभाजन होऊ द्यायचं नाही। सजग राहून महायुतीच्या उमेदवाराला जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, आणि जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, तिन्ही उमेदवारांना महायुतीच्या आपण जिल्ह्यातल्या 11 उमेदवारांना निवडून द्यायचं आहे। या ठिकाणी पुनश्च एकदा माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आपल्या लहान भावाला आपण पदरात घ्यावं व मतदान रूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यावं। मी तुम्हाला ग्वाही देतो की तुमचा आदर, तुमचा सन्मान ठेवत तुमचं प्रत्येक काम करण्याची जबाबदारी हा भाऊ स्वीकारतोय। आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।